गेल्या 3 दिवसापासून मुंबईत पावसाची संततधार सुरू असून सोमवारीही पावसाचा जोर कायम आहे. काल रात्रीपासून सुरू असलेला पाऊस काही केल्या थांबायचे नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे मुंबईतील कुर्ला, सायन, किंग सर्कल, हिंदमाता, अंधेरी, परळ या सखल भागांमध्ये पाणी साचलंय. दक्षिण मुंबईतील किंग सर्कल येथे गुडघाभर पाणी साचलंय. या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. तर पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अंधेरी पश्चिम परिसरात जेपी रोड, मिलन सबवे आणि LBS मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. गेल्या 3 दिवसापासून मुंबईत मुसळधार पाऊस असला तरी सुट्ट्या असल्यामुळे चाकरमान्यांवर प्रवास करण्याची वेळ आली नव्हती. मात्र आता सुट्ट्या संपल्याने आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमानी ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे पहिल्याच दिवशी चाकरमान्यांवर मनस्तापाची वेळ आली. पावसाचा प्रचंड जोर असल्याने मुंबईतील रेल्वे मार्गावर पाणी साचण्यास सुरुवात झाली. कुर्ला रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळावर पाणी साचायला लागल्याने चिंता वाढली आहे. दादर रेल्वे स्थानकातही पाणी साचलंय. पुढील काही तास पाऊस सुरू राहिल्यास रेल्वे रुळ पाण्याखाली जाऊन कुर्ला स्थानकात मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक अद्याप सुरळीत आहे. मात्र सध्याच्या पावसाचा जोर पाहता येत्या तासाभरात पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. सकाळच्या सत्रातील शाळांमधील मुलांना घरापर्यंत सुखरूप सोडण्याची व्यवस्था करावी असे निर्देश मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. पुढील काही तास पावसाची ही स्थिती कायम राहणार असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. तसेच पाणी भरल्याची घटना कुठे घडली असेल तर इमर्जन्सी नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.